बाबू घरी आहे. नदीमने दार ठोठावत विचारले. एका महिलेने दरवाजा उघडला. ती नुकतीच बाहेर गेली आहे. तू कोण आहेस? नदीमने आपले नाव सांगितले आणि घरी येताच मला फोन कर असे सांगितले. असे म्हणत तो घाईघाईने घराकडे निघाला. आणि जर एखादी गोष्ट सोडली नसेल तर मला कोणती सामग्री मिळावी? नदीम बडबडत चालला होता. नदीम हा 30 वर्षांचा देखणा तरुण होता. त्याची एक बहीण लग्नानंतर त्याच शहरात राहत होती. नदीम नेहमी कमाईचे शॉर्टकट मार्ग शोधायचा. तो एकही काम करत नसे. कधी कपड्याच्या दुकानात, कधी मोबाईल सर्व्हिसिंग मध्ये, तर कधी लग्न जुळवण्याचे काम करत असे. अशातच एका सेठची मैत्री झाली. त्याला नदीमबद्दल सर्व काही माहीत होते. एके दिवशी त्याने नदीमला त्याच्या घरी जेवायला बोलावले. जेवण झाल्यावर सेठने बोलायला सुरुवात केली. नदीम, बघ, मला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे. आणि मला हे देखील माहीत आहे की तुम्हाला भरपूर पैसे कमवायचे आहे. तर माझ्याकडे एक काम आहे की तू करोडोंमध्ये खेळशील. नदीमच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि त्याने विचारले, मला सांगा सेठजी, हे सर्व कसे होईल? माझी सर्व स्वप्ने पूर्ण होतील का? सेठ येऊन नदीमच्या शेजारी बसला आणि म्हणाला, हो, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. पण या कामासाठी तुम्हाला आणखी एका व्यक्तीची गरज आहे जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि या सर्व गोष्टी गुप्त ठेवू शकता. नदीम थोडा वेळ विचार करून म्हणाला, तुम्ही फक्त सांगा की माणसाला ते काम मिळाले. कोण आहे तो? सेठने आश्चर्याने विचारले. माझा मेव्हणा असत, तो मला साथ देईल. तू फक्त काम समजावून सांग. साहिलने पटकन उत्तर दिले. ठीक आहे, उद्या माझ्या भावासोबत ये, मी काम समजावून सांगे. असे म्हणत सेठ नदीमला दारापर्यंत सोडले. दुसऱ्या दिवशी नदीमने आपल्या भावजईचे मन वळवले आणि सेठकडे नेले. तिथे सेठही त्या दोघांची आतुरतेने वाट पाहत होता आणि नदीम नक्की येणार याची त्याला खात्री होती. नदीमला पाहून सेठला खूप आनंद झाला आणि तो त्या दोघांना एका शापित टेकडीवर घेऊन गेला जिथे त्याचे दुसरे घर होते. आणि एक खूप मोठं झाड होतं. त्याला दाखवत सेठजी म्हणाले, या झाडाखाली खूप खजिना आहे. त्यात बरेच सोने दडले आहे. जर तुम्हाला ते बाहेर काढता आले तर आम्ही दोघे अर्धे वाटून घेऊ. असे नदीम म्हणाला. खोदण्याइतका मी दुर्बल नाही. सेठजी आता खजिना बाहेर काढता. सेठ नदीमला थांबवत म्हणाला, प्रतीक्षा करा. हे इतके सोपे नाही. ते इतके सहज बाहेर येणार नाही. त्याच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. एक मोठी शक्तीच ते दूर करू शकते आणि या कामासाठी बाबूंचे येथे असणे अत्यंत आवश्यक आहे. बाबू? नदीमला कोणी विचारले. सेठ बाबूबद्दल सांगतात. बाबूकडे काही शक्ती आहे. त्याचे मन वळवल्यास हे काम होईल. त्यांच्यात सामील होण्यास हरकत नाही. मी बोलेन, नदीम खात्रीने म्हणाला. सकाळी सगळे बाबूकडे गेले आणि सेठ काही बोलायच्या आधीच बाबूने नदीमला बघून होकार दिला आणि म्हणाला, आता तुझे काम होईल. उद्याची रात्र सर्व काही आणण्यासाठी छान आहे आणि तुम्हाला. तुझे नाव काय? तू आज संध्याकाळी माझ्या घरी ये. बाबू नदीमकडे बोट दाखवत म्हणाला, होय, मी येईन. एवढे बोलून सगळे तिथून निघून गेले. घरी गेल्यावर असदने नदीमला खूप समजावले. मला ते सर्व ठीक वाटत नाही. हे सगळं सोडा. तुझ्या बहिणीला कळलं तर ती मला आणि तुला सोडणार नाही. असदचे शब्द कापताना नदीम म्हणाला, आता मी मागे वळून पाहणार नाही. मला फक्त पुढे जायचे आहे. आता मला बाबूच्या घरी जायचे आहे. मी जाईन. तू एकटी जाणार नाहीस. मी पण तुझ्याबरोबर जाणार आहे. असदनेही होकार दिला.
बाबूच्या घरी पोहोचताच अनेक महिला तिथे होत्या हे पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी एका महिलेला विचारले, बाबू कुठे आहे? महिलेने उत्तर दिले, ते तयार होत आहे. तुम्ही लोक संमेलनात बसा, ते येतील. महिलेच्या उत्तराने दोघेही गोंधळले आणि ते आत मेळाव्यात गेले. तिथे खूप लोक जमले होते. दोघांनाही इथे काय चालले आहे याची कल्पना नव्हती. तितक्यात दुसऱ्या दारातून नवरीसारखी वेशभूषा केलेली एक स्त्री आली. त्या सर्व महिला त्या दोघांच्या लग्नासाठी आल्या होत्या. महिलांनी येऊन मेळाव्याच्या मध्यभागी बसून तिचा दुपट्टा काढून फेकून दिला. संगीत सुरू झाले आणि ती नाचू लागली. तिची नजर नदीमवर पडल्यावर ती जोरात नाचू लागली आणि पायाच्या गाठी तुटू लागल्या. ती पुढे येऊन नदीमला स्पर्श करत राहिली. नदीम घाबरला आणि आवाजाने त्याचे डोके हलू लागले. तिथे बसलेला एक व्यक्ती मोबाईल काढून व्हिडिओ काढत होता की महिलेने तलवार घेऊन त्याचा गळा कापला आणि त्या व्यक्तीचा फोन फेकून दिला. महिलेचा चेहरा रागाने अधिकच घाबरला. हे सर्व पाहून नदीम चांगलाच घाबरला. ती नदीम समोर खेळकर हावभाव करत नाचत राहिली आणि स्पर्श करून निघून जायची. नदीमला त्याचा चेहरा आता ओळखीचा वाटला आणि तो बोलला, येतो बाबू हई. शेजारी बसलेल्या एका माणसाने नदीमला गप्प केले आणि म्हणाला, ही अम्मा आहे. इथे बोलायला मनाई आहे आणि काही विचारायचे असेल तर डान्स संपल्यावर विचारा. नदीम आणि अस्द खूप घाबरले. त्यांना पळून जायचे होते पण सर्व दरवाजे बंद होते. दोघेही बाहेर पडण्याच्या दरवाजाकडे हळूहळू सरकत राहिले आणि दार उघडण्याची वाट पाहू लागले. बाबू नाचत बसला आणि बाईंच्या आवाजात विचारू लागला, काय काम आहे ते मला लवकर सांग. एक एक करून सगळे तिच्याकडे गेले आणि सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवून ती पाठवत राहिली. बाबूचे डोळे तहानलेल्या डोळ्यांनी साहिलला शोधत राहिले पण तो लपून बसला होता आणि दार उघडताच दोघेही पळून गेले. दुसऱ्या दिवशी साहिलने सेठकडे जाऊन सगळा प्रकार सांगितला. सेठ म्हणाले, मला हे सर्व माहित आहे आणि मी म्हणालो होतो की त्याच्याकडे अनेक शक्ती आहे. संध्याकाळी भेटू. तुम्ही बाबूच्या घरी जा आणि वस्तूंची यादी तयार करा. अस्द नदीमला समजावत राहिला, हे सर्व योग्य वाटत नाही. हे सर्व संपवा. पाहिलं का तिथलं वातावरण एखाद्या भीतीदायक दृश्यापेक्षा कमी नव्हतं. नाही, मी नक्की जाईन. फक्त आपल्या भविष्याचा विचार करा. एवढा पैसा कमवायला किती वर्षे लागतात आणि आज नाही गेलो तर आयुष्यभर पश्चाताप होतो. असे म्हणत नदीम बाबूच्या घरी गेला. बाबू घरी नव्हता. नंतर त्याने फोन करून सर्व वस्तूंची यादी दिली. अंधार पडत होता. सगळे टेकडीच्या घरी पोहोचले. बाबूही आला. पूर्ण अंधार पडला होता. अंधारात एकमेकांचे चेहरेही दिसत नव्हते. सेठने 2 आपत्कालीन दिवे आणले. एक झाडाजवळ आणि दुसरी बाबूजवळ ठेवली. बाबूने सगळे जमवले. सुरुवातीला त्याने कपाळावर एक मोठा सिंदूर लावला. नंतर सर्व वस्तू सोबत घेतल्या आणि वर्तुळाकार बसला. तो काहीतरी वाचत गेला. नदीम आणि अस्द यांना जमीन खोदण्यास सांगितले. जमीन खोदत असताना मध्यरात्र झाली होती. नदीम कामात इतका व्यस्त होता की त्याला कोणीच दिसले नाही. फक्त खजिना बाहेर येण्याची वाट पाहत होता. अस्द दमला होता. त्याला थोडा वेळ बसायचं होतं. त्याची नजर बाबूवर पडली आणि तो नदीमकडे किलर नजरेने बघत हसत होता. अस्दने सेठला पाहिल्यावर तेही हसत होते. काय करावे ते समजत नव्हते. अस्दने नदीमचा हात पकडला आणि त्याला ओढू लागला. आता फक्त कर, इथे काही नाही. नदीमला कोणाचाही आवाज ऐकू येत नव्हता.
त्यातच बाबू मागून नदीमच्या पाठीला चाकूने चावा घेण्यासाठी आला. असदने त्याला आपल्याकडे ओढले आणि नदीम बाबूला या अवस्थेत पाहून आश्चर्यचकित झाले. बाबूचा चेहरा भयाण झाला. असदने नदीमला ओढून नेले. सेठच्या पायात एवढी ताकद नव्हती की ते पळून जाऊन त्याला पकडू शकतील आणि बाबूच्या रूपात एक तहानलेला जीव नदीमच्या रक्ताची तहान भागत होता. ती ओरडू लागली, एवढा चांगला तरुण हातातून निसटतोय, त्याला पकडा नाहीतर मी तुला काही देणार नाही. सेठने खूप प्रयत्न केला पण पकडता आला नाही. नदीम आणि असद दोघेही तेथून पळून गेले. बाबूला तहानलेल्या जीवाने ग्रासले होते. संपत्तीची लालूच दाखवून ती माणसांचे रक्त चोखायची आणि तरुणांची तहान भागवायची. नदीमला पाहताच त्याने स्वतःला आपला बळी बनवले होते आणि त्याला कोणत्याही मार्गाने मिळवायचे होते. असद नदीमसोबत घरी गेला. दोघांनाही अजूनही विश्वास बसत नव्हता की आपण मृत्यूच्या तोंडातून सुटलो आहोत. फक्त तेच भीतीदायक दृश्य डोळ्यासमोर फिरत होते.